नळदुर्ग येथे 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। सकाळी शहरातील बाल शिवभक्तांनी संपूर्ण शहरातून अतिशय शिस्तबद्ध अशी सायकल रॅली काढली। यावेळी बाल शिवभक्तांनी आपल्या सायकलीला भगवे ध्वज लावले होते, त्यामुळे शहरातील वातावरण भगवेमय दिसत होते। सकाळी 9 वाजता दादासाहेब बनसोडे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। या ठिकाणी सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक सुधीर हजारे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, पत्रकार विलास येडगे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे यांच्यासह दादासाहेब बनसोडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते। यानंतर शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। या ठिकाणी भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भूमकर, महादेव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोद्दार सागर हजारे, मनसेचे शहर चिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनसगोळे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, प्रभाकर घोडके, मारुती घोडके, पप्पू पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पद्माकर घोडके यांनी सर्व शिवभक्तांचे आभार मानले। त्याचबरोबर जय हिंद तरुण मंडळ, शिवनेरी तरुण मंडळ व इंदिरानगर तरुण मंडळाच्या वतीनेही शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।